तर नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो सर्वात मोठी अपडेट घेऊन आलो आहे, कारण झाला आहे सर्वात मोठा उलटफेर. कुठे झाला आहे तर मित्रांनो, लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्समध्ये सगळं काही चित्र थोडं बदललेलं आहे. कोण कुठच्या नंबरवर आहे, कोण जिंकणार बिग बॉस मराठी सीझन नंबर 6ची ट्रॉफी, काय वाटतंय वोटिंग ट्रेंड्समध्ये, सगळं बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वांच्याच मनामध्ये आता आहे सर्वात मोठा प्रश्न, तो म्हणजे कोण होणार बिग बॉस मराठी सीझन नंबर 6चा विनर. विशाल होणार, राकेश होणार, तन्वी होणार, अनुश्री होणार की दीपाली सय्यद होणार? तुम्हाला काय वाटतंय आणि वोटिंग ट्रेंड्स काय म्हणतायत, चला बघूया. मित्रांनो, नंबर 5वर आहेत दीपाली सय्यद. दीपाली सय्यद यांना अजिबात वोटिंग होत नाही आहे. बाकीचे 4 कंटेस्टंट त्यांच्याहून आता खूप पुढे गेलेत आणि दीपाली सय्यद या खूप पाठी राहिल्यात. दीपाली सय्यद या 5 नंबरवर इविक्ट होतील की नंबर 4वर होतील, हाच प्रश्न आता मला दिसतोय, कारण त्यांच्यापासून ट्रॉफी खूप दूर आहे. मित्रांनो, अजूनही टाइम गेलेला नाही असं आपण म्हणू शकतो, कारण शनिवारपर्यंत वोटिंग लाईन्स ओपन आहेत, तेव्हा त्यांना अजूनही तुम्ही वोट करू शकता. मित्रांनो, नंबर 4वर काय तर नंबर 4वर झाला आहे सर्वात मोठा उलटफेर. नंबर 4वर आलेत राकेश बापट. राकेश बापट हे पहिल्यांदा नंबर 3वर होते, आता ते नंबर 4वर सरकले. जे काही माझ्याकडे वोटिंग ट्रेंड्सचे रिपोर्ट्स येत आहेत त्यानुसार राकेश बापट यांना वोटिंग होत नाहीये आणि राकेश बापट यांच्याकडे एक विनर कंटेंडर म्हणून बघितलं जात आहे, पण ते वोटिंग ट्रेंड्समध्ये नंबर 4वर बघून हा सर्वात मोठा उलटफेर दिसतोय मला. तर ह्यांना क्रॉस करून नंबर 3वर गेली आहे अनुश्री माने. मित्रांनो, अनुश्री माने हिला खूप जास्त प्रमाणात वोटिंग होते. अनुश्री ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे आणि सोशल मीडियाची ताकद इथे दिसून येते, त्याच्यामुळेच तिने राकेशला क्रॉस करून नंबर 3 घेतलाय. मित्रांनो, आणि तिला अशीच जर वोटिंग झाली तर ती आणि वरती पण येऊ शकते. तर मित्रांनो, आता बोलायचं झालं की नंबर 2वर कोण आहे तर नंबर 2वर झालाय सर्वात मोठा उलटफेर आणि नंबर 2वर आलेली आहे तन्वी कोलते. हा मित्रांनो, ही सर्वात शॉकिंग अपडेट आहे, कारण जेव्हापासून वोटिंग ट्रेंड सुरू झालेले फिनालेचे तेव्हा तन्वी कोलते ही नंबर 1वर राज्य करत होती, पण आता अचानक ती नंबर 2वर आलेली आहे. मित्रांनो, डिफरन्स खूप कमी आहे, पण याच्या मागचं रिझन काय वाटतंय तर याच्या मागचं रिझन असं म्हटलं जातंय की तन्वीने जेव्हा अनुश्री आणि विशाल हे फायनलिस्ट होत होते तेव्हा जे तिने स्टेटमेंट दिलेलं त्याचंच तिला खूप हेट भेटतोय, त्याच्यामुळेच कदाचित तन्वी ही नंबर 2वर आलेली आहे. तर मित्रांनो, तन्वी नंबर 2वर तर नंबर 1वर कोण आहे तर नंबर 1वर राज्य करतोय विशाल कोटियन. आणि विशाल कोटियन याला ज्या प्रमाणात वोटिंग होते ती खूप अफलातून आहे आणि अशाच प्रमाणात जर त्याला वोटिंग होत राहिली तर बिग बॉस मराठी सीझन नंबर 6चा तो विनर पण बनू शकतो. पण हे एवढ्यात सांगणं चुकीचं राहील, कारण शनिवारपर्यंत वोटिंग लाईन्स ओपन आहेत, तेव्हा विनर कोणीही बनू शकतं. पण सध्याच्या वेळी नंबर 1वर राज्य करतोय विशाल कोटियन. विशाल आणि तन्वी यांच्यामधल्या गॅपचं म्हणाल तर त्यांची गॅप ही एवढी जास्त नाही आहे, तेव्हा तन्वी पण कधी पण नंबर 1वर येऊ शकते, पण सध्या तरी विशाल हा नंबर 1वर राज्य करतोय. बिग बॉस मराठी सीझन नंबर 6चा विनर रविवारी अनाऊन्स होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण होईल बिग बॉस मराठी सीझन नंबर 6चा विनर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.